राम नारायण राम। धर्म कोणत्याही व्यक्तीचा अधिकार किंवा संपत्ती नाही। धर्म सर्वांसाठी समान आहे, सर्वांना समान अधिकार आहे। धर्म आणि राजकारण हे एका नाण्याचे दोन पैलू आहेत। जर आपण त्यापैकी एकही काढून टाकला तर तो उष्ण पाण्याशिवाय पदार्थासारखा असेल। त्यामुळे आपण सर्वांनी धर्माबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे। धर्माचा मूळ संदेश असा आहे, आपण आपल्या विवेकाच्या अधीन राहणे गरजेचे आहे। आपण सहज आणि साध्या स्वरूपात जीवन जगणे आवश्यक आहे। जसे पाणी आणि हवेचे अस्तित्व सहज आहे, तसेच आपल्यालाही सहज आणि साधं असावे लागेल। आपण आवश्यकतेनुसार पाणी आणि हवा घेऊ शकतो आणि त्यास सोडूनही देता येते। धर्म सर्वांसाठी समान असावा। धर्माला व्यवसाय बनवणाऱ्या लोकांचे बहिष्कार करणे आवश्यक आहे। काही लोक धर्माचा व्यवसाय केल्यामुळे समाजात विषमता निर्माण करतात, त्यांना ओळखून योग्य दंड द्यावा लागेल। धर्म म्हणजे वस्तुवाद आणि त्याचा अस्तित्व आहे। धर्म हे शरीर, मन, पैसा यांच्यासह संबंधित आहे। आपण जर धर्म समजून घेतला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे। धर्म म्हणजे मूळतः मूर्तिपूजा किंवा जातीवाद नाही। धर्माचा अर्थ म्हणजे समजून घेतल्यावर जातीवाद, धर्मविरोध किंवा संप्रदायवाद हा नसू शकतो। पंचभूत आणि शरीर। मानव शरीर पंचभूतांपासून पाणी, पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश तयार आहे। याच पंचभूतांवर अवलंबून असलेल्या जीवनातच आपल्याला बौद्धिक आणि नैतिक शक्ती मिळतात। जातीवाद आणि सामाजिक विषमता। जातीवाद आणि धर्म यांच्या आधारावर समाज अनेक टोकांवर विभागला जात आहे। जर हे असंच चालू राहिलं तर लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहतील। एकजूट होण्याचा संदेश। भारतीय समाजात आध्यात्मिक सामर्थ्य आहे जे लोकांना एकत्र करू शकते। यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे, आपल्यातील अंतरात्मा ऐकणे महत्त्वाचे आहे। अर्थात जातीवाद आणि सामाजिक संघर्ष। जातीवाद आणि धर्म या मुद्द्यामुळे समाजात समानता, भेदभाव आणि संघर्ष निर्माण झाले आहे। यामुळे समाजात समता, प्रगती आणि समानतेसाठी एक नवा प्रयत्न आवश्यक आहे। राम नारायण रामचा महत्त्वाचा संदेश। राम नारायण राम यांच्या माध्यमातून लोकांना सकारात्मक विचार, सहिष्णुता आणि भले करण्याचे शिकवले जाते। समाजात नकारात्मक ऊर्जा कमी करून लोकांना शांतीच्या मार्गावर नेले जाते। अंतिम विचार। राम नारायण रामच्या जपाच्या नियमित प्रक्रियेमुळे जीवन स्थिर आणि सकारात्मक होते। प्रत्येकाने या मंत्राचा अभ्यास करून, पर्यावरणाशी समरस होऊन, विवेकाचा उपयोग करून समृद्ध आणि शांत जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। प्रकृती हीच साक्षात धर्म आहे। प्रत्येक व्यक्तीला प्रकृतीला समजून घेणे आवश्यक आहे।